सध्याच्या युगात सर्वात जास्त मला आवडलेली गोष्ट कोणती असेल ते म्हणजे क्रॉस मॅचिंग. पूर्वी असं जर काही क्रॉस मॅचिंग केलं ना तर सगळे म्हणायचे का मॅचिंगचं ब्लाऊज शिवलेलं नाही वाटतं, मॅचिंगचं ब्लाऊज शिवलेलं नाही वाटतं. मग कुठल्याही साडीवर पांढरा ब्लाऊज घाला, नाही तर काळा ब्लाऊज घाला, असा पण जमाना होता. आणि त्यानंतर असं आले की सोनेरी ब्लाऊज घाला, सोनेरी. पण एक सांगते मी, काळ्या ब्लाऊजचा जमाना बरेच दिवस चालला. काय झालं, काळ्या ब्लाऊजचा जमाना बरेच दिवस चालला आणि त्यानंतर परत फॅशन आली की पूर्ण प्लेन साडी त्याच्यावरती काळा ब्लाऊज. आता कसं झालंय, क्रॉस मॅचिंग घाला, पांढरी साडी घाला, लाल ब्लाऊज घाला, चलेगा चलेगा चलेगा. परत हिरवी साडी घाला, निळा ब्लाऊज घाला, चलेगा. तसं मी पण आज घातले. आता हे फार उपयोगी आहे. आता तर रेडीमेड ब्लाऊज मिळतात, हे रेडीमेड आहे. रेडीमेड ब्लाऊज कसं बनियनसारखं घालता येते, इलॅस्टिक मापाचं घेतलं की विषय मिटला, फिटिंगचा काही प्रश्न येत नाही. 8-8 दिवस, 10-10 दिवस, 15-15 दिवस, कधी कधी महिनाभर ब्लाऊज शिवून मिळत नाही. सणात बायकांचा हा प्रॉब्लेम असतो. म्हणून मी तुमच्या प्रश्नावर अधिक बोलते, जेणेकरून तुमच्या प्रश्नाकडे कुणाचं तरी लक्ष वळलं जावं. आता हा सहज आणि साधा असा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हा आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यांना वाटलं पाहिजे अरे वा 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 वा, हे तर आपल्या मनातलं बोललं जाते. कधीतरी मनातलं बोलायला पाहिजे ना. आपण आपल्या मनातलं कुणाजवळ सांगतो, आपल्याच लोकांजवळ सांगतो ना, आपल्या आवडीच्या व्यक्तीजवळ, आपण ज्याच्यावरती विश्वास ठेवतो त्या व्यक्तीवर. तर असो, हा काही गंभीर विषय नाही. फक्त एकच, कधीच कुठल्याच काळात एकच गोष्ट मॅचिंग होऊ शकत नाही, ती म्हणजे सफेद साडीवरती लाल पेटीकोट.